Hello friends, welcome to Prayas. My name is Aditya आणि वेलकम टू अवर रेग्युलर 7 PM डिस्कशन. गाईज, आज आपला डेली आन्सर रायटिंगमधल्या दुसऱ्या वीकचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या डेनुसारच आपला जॉग्रफीचा जो काही आपण आन्सर रायटिंगचा सिलेबस आहे तो पण या ठिकाणी संपत आहे. आजचा टॉपिक आहे आपल्या डिस्कशनचा तो म्हणजे की ॲग्रिकल्चर, कृषी. 2 आठवडे झाले आपण रेग्युलरली आन्सर रायटिंग करतोय. डे 1ला जे आपण जिओमॉर्फोलॉजीपासून स्टार्ट केलं होतं, सुरुवातीला जो काही अनुभव होता आन्सर रायटिंग करताना बऱ्याच अडचणी वगैरे येत होता. आय होप आत्ता जेव्हा आपण आजचं हे 10व्या दिवसाचं डिस्कशन सुरू आहे, येत्या 10 दिवसातच मला असं वाटतं आहे की बऱ्या प्रमाणामध्ये आपली आन्सर रायटिंगची जी भीती म्हणा, जी फोबिया म्हणा, तो आता कमी झाला असेल. चलो मग आपल्या मूळ आजच्या डिस्कशनला आपण स्टार्ट करूयात. आजचा टॉपिक होता ॲग्रिकल्चर. तुम्ही आयोगाच्या दृष्टीने पाहता ॲग्रिकल्चर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण जसं मी आपल्या ओरिएंटेशन सेशनमध्ये पण म्हटलो आहे की इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चरल कंट्री. कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्याकारणाने वेनेवर यू आर गोइंग टू बी ॲन ऑफिसर, अधिकारी बनत असताना आपल्याला कृषीविषयक काहीतरी एक बेसिक माहिती असणं गरजेचं असतं. इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू टू नो ऑल द थिंग्स ऑफ ॲग्रिकल्चरल ऑप्शनल, पण निदान बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे, जसं की शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, पिकं कोणती कोणती आहेत, पिकांच्या समस्या काय आहेत, मार्केटिंगमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात, फर्टिलायझर, बियाणं यांच्यामधल्या काय समस्या, हरित क्रांती म्हणजे काय. तर मग हा सगळा टॉपिक मग यामध्ये कव्हर होतो. सिलेबसमध्ये त्यांनी दिलं आहे फक्त रिसोर्सेस आणि इंडस्ट्रीज, आणि इंडस्ट्रीजमध्ये पण त्यांनी सांगितलं आहे की प्रायमरी इंडस्ट्रीज. आणि मग त्याच्यात अंतर्गत जेव्हा आपण बघतो ॲग्रिकल्चर हा पार्ट रिसोर्सेसमध्ये पण जाऊ शकतो आणि प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये पण जाऊ शकतो. तर बघूयात आजचा टॉपिक कुठला होता. आपण ज्या दिलेल्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये तर या गोष्टी सर्व कव्हर झालेल्या आहेत, पण बघू आता नेमके क्वेश्चन्स कशा पद्धतीने डील करायचे. कारण ॲग्रिकल्चर हा असा टॉपिक असतो गाईज की बघायला गेलं तर सर्वांना सर्व काही येतं आणि बघायला गेलं तर कोणालाच काही येत नाही. कोणालाच काही येत नाही म्हणजे कसं की ते प्रॉपर शब्दबद्ध करता येत नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू राईट डाऊन द थिंग्स. कारण काय असतं, आपण टेक्निकल गोष्टींचं कसं आहे की आपल्याला माहीत असतात त्या गोष्टी. लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी आपल्याला माहीत नाही आहे, आपण काय करतो त्यामुळे टेकन फॉर ग्रांटेड घेत नाही, आपण नोट्स काढतो, 4 वेळा वाचतो, रिवाईज करतो. पण हे जे कॉमन टॉपिक झाले जसं की ॲग्रिकल्चर झालं, डिफॉरेस्टेशन वृक्षतोड झालं, हे कॉमन टॉपिक आहेत. आपल्याला वाटतं यार काय ठीक आहे मला येऊन जाईल, त्यामुळे आपण टेक्निकली वाचत नाहीत, आपण त्याच्या नोट्स काढत नाहीत आणि जेव्हा आन्सर लिहायला जातो तेव्हा आपले आन्सर एकदमच जेनेरिक, सुपरफिशियल म्हणजे वरवरचे आन्सर्स होतात. आणि मग कोणीतरी थोड्याशा फॅक्ट, काहीतरी डेटा, काहीतरी इनोव्हेशन करून गेलं की मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त मार्क्स घेऊन पुढे चालली जाते. म्हणून म्हणतो लाईटली घेऊ नका. क्वेश्चन सोपे असतात ॲग्रिकल्चरचे. पाहायला गेलं सर्वांना सर्व काही माहीत असतं, पाहायला गेलं सर्वांना काहीच माहीत नसतं. ॲग्रिकल्चरचा तो काय म्हणतो आपण कोर एरिया, तो या पद्धतीने जातो. बघूयात आज आपण मग आपला पहिला क्वेश्चन पाहू आज ॲग्रिकल्चरमधला. काय होता, व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस फेस्ड बाय इंडियन फार्मर्स. म्हणजे इंडियन फार्मर्सवर प्रश्न आहे, बरोबर. इंडियन फार्मर्सचे मेजर चॅलेंजेस विचारलेले आहेत इन ॲडॉप्टिंग मॉडर्न ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. प्रश्न व्यवस्थित पूर्णपणे वाचायचा. तुम्हाला प्रश्न फक्त इंडियन फार्मर्सचे चॅलेंजेस नाही आहेत विचारलेले, भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या या नाही आहेत विचारलेल्या, त्या लिहायच्याच आहेत. पण क्वेश्चन एकदम स्पेसिफिक आहे. बघा आपण आता थोडं ॲडव्हान्स मोडमध्ये चाललो आहे. चॅलेंजेस कशामध्ये, जेव्हा ते मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरतात, त्या ॲडॉप्ट करत असताना त्या जेव्हा त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत आपल्या शेतामध्ये, त्यांचं अनुसरण करत असताना काय काय अडचणी येतात यावर प्रश्न विचारला आहे. जर क्वेश्चन फक्त एवढाच राहिला असता इंडियन फार्मर्सचे चॅलेंजेस सांगा. इंडियन फार्मर्सचे चॅलेंजेस काय आहेत की पावसावर अति जास्त अवलंबून आहे, सरकारकडनं चांगल्या हमीभाव मिळत नाही, बरोबर ना, मार्केटिंगमध्ये लुबाडणूक केली जाते, फसवणूक केली जाते, चांगल्या दर्जाची बियाणं उपलब्ध नाही आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या कॉमन समस्या आहेत. तुम्हाला त्या कॉमन समस्या नाही आहेत विचारलेल्या, तुम्हाला समस्या विचारल्या आहेत मॉडर्न टेक्नॉलॉजी. मग आता कसं येतं हे बघा, तुम्ही मला सांगा, आपण जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून आपण काय म्हणतो, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इंडियन फार्मिंग इज अ गॅम्बल ऑफ मान्सून. मान्सूनवर अवलंबून आहे आणि एखादं जरी मान्सून इकडे तिकडे झाला की आपल्या पूर्ण शेतीचा सत्यानाश होतो, बरोबर ना. आणि मग तो रुरल डिस्ट्रेस वगैरे वगैरे, फार्मर्स सुसाईड सारखे मग अशा घटना घडत असतात. आता मला सांगा गाईज, 1947मध्ये आपण स्वतंत्र झालो. बघा आता क्वेश्चनचा रोख कसा आहे, गाभा कळला पाहिजे, अंडरस्टँड करा, विषय अंडरस्टँड करा, वेड्यासारखं वाचन करू नका. मी परत परत तेच म्हणतोय.
आपण झालो स्वतंत्र 1947ला. चलो त्याच्या अगोदर ब्रिटिश होते, त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये काही सुधारणा वगैरे नाही करता आल्या. त्यांचे काही ते रयतवारी, महालवारी, जमीनदारी पद्धत होती, ते फक्त लुटायला आले होते, ते लुटतच बसलेत आपल्याला. 47 नंतर आपण खऱ्या अर्थाने, म्हणजे खऱ्या अर्थाने काय, आपण स्वतंत्र झालो आणि तिथून मग आपले निर्णय आपण घ्यायला लागलो. आता मला सांगा, भारत कृषीप्रधान देश आहे. हा 47 साली पण कृषीप्रधान देश होता. 70-80% लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती. मग शेतीवर काम का नाही झालं? मग तुम्ही म्हणाल की ठीक आहे सर, सुरुवातीला काही पैसे नव्हते, आपल्याकडे बाकीचे चॅलेंजेस होते, चीनचं आक्रमण झालं, पाकिस्तानचे युद्ध झालं, आपल्याकडे पैसा नव्हता, स्टेट रिऑर्गनायझेशन चाललं होतं. अरे आज आपण स्वतंत्र होऊन 70+ वर्ष झालेली आहेत, शेतीवर काम का नाही झालेलं? म्हणजे ज्या आपल्या आजोबांच्या काळामध्ये, म्हणजे आपल्या आजोबा जेव्हा लहान होते तेव्हाच्या काळामध्ये जे आपण म्हणायचो की शेतीप्रधान देश आहे आणि शेतीवर अवलंबून आहे, आजही राव 70 वर्षानंतर म्हणजे 3ऱ्या-4थ्या पिढीनंतर पण आपण तेच म्हणतोय. याचं कारण काय आहे? प्रॉब्लेम इज नॉट इन इंडियन फार्मर्स, प्रॉब्लेम लाईज इन ॲडॉप्टिंग मॉडर्न टेक्नॉलॉजीज. म्हणून सिलेबसमध्ये हा टॉपिक दिलेला आहे. गाभा ओळखा. शेतकऱ्यांच्या समस्या फक्त पोपटपंची नाही आहे करायची. आता प्रश्न स्पेसिफिक आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी का नाही आहेत? राजीव गांधी आले, इंदिरा गांधी होत्या, त्यानंतर नेहरू होते, आपले अटल बिहारी वाजपेयी सर, म्हणजे सरकारं पण खूप बदलली. शेतीवर काम का नाही झालं? कारण मॉडर्न टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही म्हणाल सर मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे काय, डायरेक्ट सॅटेलाईट आणि ड्रोनच का? ते तर आत्ता आले. मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे सॅटेलाईट, ड्रोन नाही, ग्रीन रिव्होल्यूशन मॉडर्न टेक्नॉलॉजी. का बरं ग्रीन रिव्होल्यूशन आलं नाही महाराष्ट्रात? फक्त पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातच आलं ना ते. महाराष्ट्रात का नाही आलं? तामिळनाडूमध्ये का नाही गेलं ग्रीन रिव्होल्यूशन? गुजरातमध्ये का नाही गेलं? म्हणजे काहीतरी समस्या असतील ना मॉडर्न टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याच्या. काय समस्या आहेत? तो प्रश्न विचारला. सो प्रश्न जेनेरिक नाही आहे, अगेन मी सांगतोय. म्हणून म्हणतो बघायला गेलं तर शेतीचे प्रॉब्लेम एकदम सोपे असतात, बघायला गेलं एकदम किचकट आहेत. मी तुम्हाला नॉर्मल सांगितलं भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या लिहा, तुम्ही यादी करून देणार. आता मी तुम्हाला स्पेसिफिक विचारतोय का बरं ग्रीन रिव्होल्यूशन आलं नाही, टेक्नॉलॉजी का नाही आली आहे? आता टेक्निकल आहे. काही वेळा आता मी काही जे मला मेसेजेस येत आहेत, कॉल्स येत आहेत, तर त्याच्यामध्ये मी बघतोय की काही जण ना राव हा फार्मर शब्दच खाऊन टाकतायत. प्रश्न नीट वाचा ना. फार्मर शब्द, फार्मर आणि फार्मिंगमध्ये फरक आहे. शेतकरी आणि शेती, बरेच जण शेतीच्या समस्या लिहित आहेत. प्रश्न नीट वाचा, मी परत परत सांगतोय. शेतीच्या समस्या नाही विचारल्या, शेतकऱ्यांच्या समस्या, त्या पण मॉडर्न टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत असताना. आता तुम्हाला ही स्टोरी कळली की काय काय प्रॉब्लेम आहे, की शेतीच्या समस्या आहेत पण नवीन टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट नाही करू शकत आहे. चलो एखादं सरकार खराब आहे, नंतर काही शिक्षण नाही, काही नाही यार, पण आता 70 वर्षात कोणीतरी चांगलं आलं असेल ना ज्याने शेतकऱ्यांसाठी जेन्युइनली प्रयत्न केले असतील. नाही होते, काहीतरी अडचण असणार आहे ना, त्या अडचणी विचारल्या. हे ब्रेनस्टॉर्मिंग आहे, बरोबर? कसे? चलो मग आपण स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. आणि एकदा तुम्हाला ती स्टोरी कळली ना, मग स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन टाकायला सोपं. तर स्टार्टमध्ये काय, डेटा आपलं ठरलेलं आहे ना. सांगा किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत, किती दारिद्र्य आहे शेतीमध्ये. इकॉनॉमिक सर्वेचा डेटा आहे. अगेन मी काल पण तुम्हाला तेच म्हटलो, आजही तुम्हाला तेच म्हणतोय. ॲग्रिकल्चरला GS3शी लिंक करतोय, बरोबर? फक्त जॉग्रफीच्या बुकमधून नाही बघायचं, ओव्हरऑल आवाका आला पाहिजे. डेटा टाका, किती शेतकरी अवलंबून आहेत, काय आहेत, कसं आहे ते करंट अफेअरनुसार. मेन बॉडीमध्ये चॅलेंजेस विचारलेले आहेत, समस्या, आणि हेडिंग देताना पूर्ण हेडिंग द्या. भारतीय शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवलंबण्यामध्ये येणाऱ्या समस्या. असं फक्त समस्या नाही लिहायच्या. समस्या कसल्या समस्या मला कळतच नाही आहे ना. समस्या शेतीच्या समस्या का शेतकऱ्याच्या समस्या का मॉडर्न टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करण्यामधल्या समस्या? हेडिंग पूर्ण वाक्यात द्यायचं. उद्याचं आपलं जे डिस्कशन सेशन आहे त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगेलच आहे. सो चॅलेंजेस आपल्याला सांगायचे तिथे की व्हॉट आर द चॅलेंजेस दे आर फेसिंग, त्या पण मॉडर्न टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यामध्ये. आता थोडा विचार करायचा, नवीन टेक्नॉलॉजी शेतीमध्ये का येत नाही आहे? का बरं येत नाही आहे नवीन टेक्नॉलॉजी शेतीमध्ये? सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे, कारण आपल्या शेतकऱ्यामध्ये असणारा शिक्षणाचा अभाव, लिटरसी. शिक्षण कमी असेल, अशिक्षित शेतकरी असेल तर त्याला या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल माहीतच ना. त्याला शेतीमधलं सगळं माहिती आहे की पूर्वापार चालत आलेल्या पद्धती, पण नवीन गोष्टी माहीतच नाही आहेत ना. कोणती टेक्नॉलॉजी आहे, काय आहे, कसं आहे, काय. सो लिटरसी, बरोबर. दुसरा प्रॉब्लेम काय येतो, मॉडर्न टेक्नॉलॉजी अडॉप्ट का नाही होत? मॉडर्न टेक्नॉलॉजी कॉस्टली असते, महाग. डोकं लावा. तुमच्या घरी शेती असेल, बीटी कॉटनचं
बरोबर ना, ते बीटी कॉटनचा डब्बा येतो बघा 1 किलोचा, किती रुपयाला मिळतो बघा, तुम्ही किंमत काढा. कुठून लावणार मी बीटी कॉटन? स्टँडर्ड मला बियाणं वापरायचं असेल 1 किलोचा डब्बा 500-1000 प्लस जायला लागला आहे आजकाल. खत टाकायचं आहे, कीटकनाशकं वापरायची आहेत, कॉस्टली आहे. मला मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरताच येत नाही. ड्रोन वापरा म्हणतात. अरे ड्रोन परवडतो का? नुसता लग्नामध्ये ड्रोन उडवला ते 4 तासाच्या फंक्शनसाठी, तरी तो फोटोग्राफर लाखभर बिल काढतो. शेतकऱ्याला कुठे परवडणार आहे ड्रोनने ॲनालिसिस करायला? बरोबर. पुढची गोष्ट, मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. अरे पण मॉडर्न टेक्नॉलॉजी सगळी इंग्लिश भाषेमध्ये. काय करायचं त्याचं? शेतकरी आधीच अशिक्षित, आणि जे शिकलेले आहेत ते स्थानिक भाषांमध्ये शिकलेत. आता आपण महाराष्ट्रापुरतं म्हणून मराठीत आहेत. मला सांगा, शेतकऱ्याचं कुठलं ॲप मराठीमध्ये चालतं? आणि मराठीमध्ये चालल्यावर ते भाषांतर कसं असतं? अतिशुद्ध भाषांतर. म्हणजे तुम्ही जर मोबाईलमध्ये जर मराठी भाषा जर फीड केली, त्याच्यावरती पाहिलं आहे का तुम्ही नोकियाचा मोबाईल, त्याच्या खाली ते कसं येतं, कळ दाबा, मागे जा, पुढे जा, असं कोण म्हणतं राव? लिहा ना तिकडं बटन दाबा वगैरे असं हे शब्द बोल. शेतकरी कितीही अशिक्षित असला तरी यार इंग्लिश शब्द इंग्लिशच आहे ना. टेबलला टेबलच म्हणतो ना शेतकरी, तो मेज थोडी म्हणतो तो. अरे त्या मेजावरचा पेला आणून दे. प्रॉब्लेम काय आहे? इंग्लिश लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. ओव्हर इंग्लिश डिपेंड. जे पण काही नवीन टेक्नॉलॉजी सगळी इंग्लिशमध्ये. पुढचं चॅलेंजेस आहे ब्लाइंड वेस्टर्नायझेशन, पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण. इस्रायलमध्ये जातात बघा शेतकऱ्यांचे काहीतरी मॉडर्न टेक्नॉलॉजी शिकण्या, आणि इस्रायलची जॉग्रफी बघा ती वेगळी आहे. इस्रायलच्या शेतकऱ्याची डिमांड बघा, आपल्याकडे कसं काय त्या गोष्टी लागतील? याचं क्लासिक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ब्लाइंड वेस्टर्नायझेशनचं ग्रीन हाऊस असतात बघा, पॉली हाऊसेस पाहिलेत ना, ते हिरव्या रंगाचे किंवा प्लास्टिकचे काहीतरी असतात आणि त्याच्यामध्ये रोपं वगैरे लावली जातात. आपल्या क्लायमेटमध्ये नाही आहे गरज. युरोपमध्ये का गरज आहे त्यांची? कारण युरोपमध्ये थंड हवामान असतं. ते पॉली हाऊस बनवलं तर आतमधलं वातावरण ते उबदार ठेवतं, आणि त्यामुळे तिथं अरे आपलं हवामान ऑलरेडी उबदार आहे, त्याच्यामुळे तुमचं जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होते. म्हणजे बघा हा प्रॉब्लेम येतो. पुढचं चॅलेंजेस, नवीन टेक्नॉलॉजी का बरं आपण ॲडॉप्ट नाही करू शकत? कारण शेतकऱ्यामध्ये अवेअरनेसच नाही आहे. म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम का. म्हणजे काय आहे, तुमचं आन्सर हे फक्त मॉडर्न टेक्नॉलॉजी पुरतंच अवलंबून राहावं लागेल, त्याच्यावरतीच डिपेंडंट असतं. क्लिअर? येतंय लक्षात? पुढचं, मॉडर्न टेक्नॉलॉजी का नाही वापरतायत? फार्मची साईज छोटी असते. अर्ध्या एकरमध्ये 1 एकर 1 बिघा शेती असेल, काय राव तुम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरणार आहे? मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे अगेन म्हणतोय मी, ड्रोन आणि ते नाही, ठिबक सिंचन मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, तुषार सिंचन, स्प्रिंकलर इरिगेशन मॉडर्न टेक्नॉलॉजी. अर्धा 1 एकरमध्ये काय मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरणार? हार्वेस्टर, ट्रॅक्टर मॉडर्न टेक्नॉलॉजी. डोंट रेस्ट्रिक्ट युअर सेल्फ टू मोबाईल फोन आणि सॅटेलाईट. मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे हे नसतं. चांगले मशीन, पेरणी यंत्र मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. अर्ध्या 1 एकरमध्ये कुठे वापरणार आहे? फार्म साईज कमी आहे. मग ह्या सगळ्या समस्या आहेत, आणि कन्क्लुजनमध्ये आपलं ठरलं आहे, प्रॉब्लेम जर आपण डिस्कस केलं, सोल्युशन द्यायचं, आणि एक एक याला सोल्युशन द्या. काय? लिटरसी. लिटरसीमध्ये काय करायचं? मग तुम्ही शेतकऱ्याला शिकवा, शिक्षण द्या. मला सांगा, किती लोक ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट आहेत जे आपल्या हौशेने शेती करतात? शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी येईल कशी? जो ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट आहे, मी दोष नाही देते हां कोणाला, पण मग नाही ना, त्याला नाही करू वाटत आहे. मग का नाही करू वाटत आहे? त्यावर काम करा. का नाही करू वाटत आहे? कारण शेतीमध्ये एकतर प्रतिष्ठा नाही आहे, दुसरं म्हणजे शेतीमध्ये आजकाल पैसा नाही, त्यामुळे युवा वर्ग तिकडे अट्रॅक्टच होत नाही, टॅलेंट तिकडे जात नाही, मॉडर्न टेक्नॉलॉजी येत नाही. मग शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी लागेल. शेतीला प्रतिष्ठा कुठून मिळते? पहिलं म्हणजे शेतीला हमीभाव द्यावा लागेल. फुकटमध्ये सबसिड्या देऊ नका, हमीभाव वाढवा. पिकव, शेतकऱ्याला म्हणा तू विकायला ये, मी तुझ्या मालाला डबल किंमत देतो. MSP तेच असतं ना असलं काही. हे झालं तर मग गोष्टी सॉल्व्ह होतात. पुढे कॉस्टली आहे ना, मग कॉस्टली मी म्हणत नाही, बीटी कॉटनची किंमत 1000वरून 50 रुपये करा, पण शेतकऱ्याच्या मालालाच किंमत अशी द्या की त्याला 1000 रुपये परवडायला लागते. ठीक आहे ना, कंपन्यांनाही कमवू द्या ना, त्यांनी काहीतरी इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्यामध्ये, त्यांनी काहीतरी टेक्नॉलॉजी वापरली आणि त्याच्या थ्रू मग त्यांनी ते बीटी कॉटन बनवलं आहे. हरकत नाही, कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे, कंपनीचे सर्व अधिकार आहेत, का मान्य मला. कंपनीलाही मारू नका, नाहीतर उद्या नवीन कंपन्या येणार नाहीत इनोव्हेशन घेऊन. तुम्ही काय करा, शेतकऱ्याच्या खिशात पैसे टाका. ते पण फुकटचे सबसिडी नाही म्हणत मी, कर्जमाफी वगैरे ते एकीकडे मुद्दा, पण मी म्हणतो जर MSPच तुम्ही वाढवून दिली, जर गव्हाच्या क्विंटलला आज सपोज 100 रुपये भाव असेल, तो जर 200-250 रुपये झाला, मला नाही वाटत कुठला शेतकरी कर्जमाफी मागेल. सो कॉस्टली असेल, मग सोल्युशन असे द्यायचे. कर्जमाफी वगैरे हे उथळ सोल्युशन आहे. मला सांगा, आत्तापर्यंत एवढ्या वेळा कर्जमाफी झाली, शेतकरी दारिद्र्यातून बाहेर निघाला का? मग निघायला पाहिजे होता ना, कर्जमाफी जर एवढं चांगलं आहे तर. येतं लक्षात?
इंग्लिश लँग्वेज लिटरसीमधून ॲड करा. ब्लाइंड वेस्टर्नायझेशन नाही, स्थानिक वातावरणाचा अभ्यास करून प्रॉपर हे जे आपले कृषी विद्यापीठ आहेत त्यांचे काहीतरी एक फार्म असतात बघा, मॉडेल फार्म. ज्यांनी कृषी केलं आहे त्यांना माहीत असेल, राहुरीला मॉडेल फार्म आहे, तिकडं पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजला मॉडेल फार्म आहेत. ते मॉडेल फार्म तुम्ही सांगा ना की असे फार्म आपण आपल्याकडे पण करू शकतो. त्यानंतर अवेअरनेस वाढवा. फार्मची साईज, आता फार्मची साईज म्हणजे कसं, आता जमिनी फुकटमध्ये वाटायला जमिनी कुठे आहेत, याला सोल्युशन काय देता येईल, कौटुंबिक कलह कमी करा. त्यासाठी सलोख्याचं हे सोल्युशन्स आहेत त्याचे. सगळ्यांकडे आयफोन देऊन दिला आणि शेतकऱ्याची परिस्थिती सुधरेल का? मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे. म्हणून म्हणतो शेतीच्या समस्या एकदम डीप ॲनालिसिस असलं पाहिजे. मला सांगा यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही. कौटुंबिक कलह का कमी करा? कारण वडील असतील, वडिलांच्याकडे 10 एकर जमीन आहे, त्यांना 4 मुलं आहेत, 2 मुली आहेत. करा बरं डिवाईड, किती झाली शेती? 1.25 1.5 एकर पण येत नाही प्रत्येकाला. त्या उलट जॉईंट फॅमिली असेल, 10 एकरमध्ये सर्व कुटुंब आरामशीर खाईल. मग तुम्ही म्हणाल सर हे कसं? बघा हे सोल्युशन आहे. बाकी आपण सोसायटी वगैरे मध्ये बघू, एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती, जॉईंट फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली. आलंय लक्षात? सो शेतीला या पद्धतीने डील केलं गेलं पाहिजे. क्लिअर? चलो मग आगे बढ़ते. बघा सोपे असतात शेतीचे प्रश्न, फक्त आपल्या आजूबाजूच्या याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघा. खरंच समस्या काय आहेत इथे. आता माझं सेशन जे बघतायत त्यातलं मी आत्ता सांगतो 80 ते 90% लोक शेतकरी बॅकग्राऊंडचे आहेत. तुम्ही बघा ना काय अडचणी येत आहेत. तुम्हाला नाही वाटत का मशरूम शेती करावी असं आपल्या शेतामध्ये आणि चांगलं उत्पन्न आणायचं? ऐकतात ना तुम्ही या बातम्या, मग का नाही आणत आहेत? हेच अडथळे आहेत ना तुम्हाला, बरोबर? चलो सेकंड बघू. सिंपल क्वेश्चन होता हा. काय होता? डिस्कस द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इम्पॅक्ट्स ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडियन ॲग्रिकल्चर. ग्रीन रिव्होल्यूशनचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट विचारले होते. सो स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. स्टार्टमध्ये आता ग्रीन रिव्होल्यूशन काहीतरी टेक्निकल आहे, मी इथे डेफिनेशन देईल. काय होती हरित क्रांती काय आहे? बघा कधीही लक्षात ठेवा, ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये रिव्होल्यूशन हा शब्द आहे. रिव्होल्यूशन म्हणजे मराठीत त्याला म्हटलं जातं क्रांती. आणि आता क्रांती काय असते बरं? बघा कन्सेप्ट कशी लक्षात ठेवायची. क्रांती म्हणजे काय? रिव्होल्यूशन. तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो. आता मी हिस्ट्रीमध्ये उडी मारतो, कालच मी म्हटलं आहे, त्यामुळे सिंगल विषय शिकण्याचा जमाना गेला. आता इंटरलिंकेजेस हवे आहेत मला. कसं? लेट्स टेक ॲन एक्झाम्पल. भारताचा स्वातंत्र्य लढा आहे बरोबर, आणि अमेरिकन राज्यक्रांती आहे किंवा फ्रेंच राज्यक्रांती आहे. फ्रेंच रिव्होल्यूशन आहे, ऐकलं असेल ना हिस्ट्रीमध्ये. इंडियन रिव्होल्यूशन का नाही आहे? मीच तुम्हाला विचारतो आता. फ्रेंच रिव्होल्यूशन, अमेरिकन रिव्होल्यूशन, चायनीज रिव्होल्यूशन, रशियन रिव्होल्यूशन, त्याला बोल्शेविक रिव्होल्यूशन म्हणतात. इंडियाचं कसं काय फ्रीडम स्ट्रगल आलं? इंडियाचा आहे तो स्ट्रगल आहे. इंडियामध्ये रिव्होल्यूशन नाही म्हणत, बरोबर? हां, भगतसिंग वगैरे जे होते ते मात्र रिव्होल्युशनरी होते, ते क्रांतिकारक होते, ते करत होते ते क्रांती. गांधीजी करत होते ती क्रांती नाही, तो लढा. काय फरक असतो मग क्रांती आणि लढ्यामध्ये? हे जर समजलं ना तुमचे डेफिनेशन तगड्या होऊन जातं. क्रांती म्हणजे काय की अचानकपणे आमूलाग्र बदल घडून येणं. सडन अँड ड्रास्टिक चेंज इज नोन ॲज क्रांती. अमेरिकन रिव्होल्यूशनमध्ये काय झालं? ना प्रतिनिधी ना कर, नो टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन. क्रांती झाली, सगळे सुरळीत होऊन गेल्या, स्वातंत्र्याचा जाहीरनामा वगैरे 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 वगैरे. फ्रेंच रिव्होल्यूशन, तो राजा होता, राजा गेला, त्याच्या जागेवर सगळं लोकशाही आली. रशियन रिव्होल्यूशन, राजा होता, राजाच्या जागेवर कम्युनिझम आलं. चायनामध्ये किंग होता, किंगच्या जागेवर माओ आला, कम्युनिझम आलं. आपल्याकडे असं झालंच नाही. आपल्याकडे क्रांती नाही झाली. आता तुम्ही म्हणा सर ब्रिटिश गेले आणि आपण आलो, पण ब्रिटिशांच्या ज्या गोष्टी फॉलो केल्या त्याच आपण आजही फॉलो करतो ना. 1935चा कायदा, आता पॉलिटिक उडी मारतो मी, बघा कसा अभ्यास आहे, घाबरवत नाही आहे मी. 1935चा कायदा बघा, तोच कायदा संविधानात उचलला आहे ना आपण, बरोबर की नाही? कुठनं क्रांती आहे मग? म्हणून आपला आहे तो लढा आणि बाहेरचा आहे ती क्रांती. क्रांती म्हणजे सडन आणि ड्रास्टिक चेंज. म्हणून हरित जी काही झाली आहे ती आहे क्रांती. का बरं? कारण 1966-67ला ही झालेली आहे. आपल्याकडे खायला अन्न नव्हतं 66-67मध्ये, खायला काही नाही आहे. 3 घटना घडल्या आहेत. एक म्हणजे चीनचं आक्रमण आहे 1962चं, आपण हारलो आहेत. ही संधी साधून दुसरं पाकिस्तानने हल्ला केलेला आहे आपल्यावर, आणि म्हणजे चीन आणि पाकिस्तानचे आक्रमण पहिलं. दुसरं, या काळामध्ये भयंकर दुष्काळ पडला आहे भारतामध्ये,
आणि तिसरं या पिरियडमध्ये पंडित नेहरूंची डेथ आहे, त्यांचा मृत्यू झालेला, म्हणजे देश एकदम गर्तेत होता. आणि मग इंदिरा गांधी गेल्या, खायला अन्न नाही, सैनिकांचे मॉरल डाऊन वगैरे वगैरे, सगळीकडे निराशेचं वातावरण वगैरे, त्यात लाल बहादूर शास्त्रींचा ताश्कंद येथे मृत्यू. बघा बॅकग्राऊंड, पोस्ट इंडिपेंडन्समध्ये जातो आहे मी आता. मग काय झालं, याच्यामध्ये इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या, त्या म्हटल्या की आम्हाला गहू हवा आहे, खायला काहीतरी द्या. अमेरिकेने आपल्याला एकदम बोगस क्वालिटीचा PL-480 नावाचा गहू दिला आहे, हा जनावरांना खायला द्यायचे. तिथे ऑप्शनच नव्हता, काय करणार आहे. घेऊन आल्या, इंदिरा गांधींनी इगोवर घेतलं, MS स्वामीनाथन यांना बोलवलं. त्या म्हटल्या की मला उत्पन्न पाहिजे, काहीतरी करा बाबा तुम्ही इथं. MS स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलाग यांची मदत घेतली आणि भारतामध्ये एका वर्षभरात भारताला गव्हामध्ये स्वयंपूर्ण बनवून टाकला. एका वर्षात फक्त पूर्ण भारत गव्हासाठी स्वयंपूर्ण झाला. 5 वर्षात भारत गहू निर्यात पण करायला लागला आहे. एका वर्षात कसं काय स्वयंपूर्ण झाला, आमूलाग्र बदल कमी वेळेत, म्हणून त्याला म्हटलं जातं ग्रीन रिव्होल्युशन, हरित क्रांती. शेतांमधली पिकं हिरवी असतात ना, हरित क्रांती, मग हे शक्य आहे, म्हणून मग हे असं झालेलं आहे, बरोबर. आणि थोडी गमतीचा भाग म्हणजे या PL-480 गव्हासोबतच तुमचं पार्थेनियमच्या बिया आल्या होत्या, म्हणजे जनावरांना खाऊ घालायचा गहू होता. पार्थेनियम म्हणजे ते तुम्ही गाजर गवत, काँग्रेस गवत म्हणतात ना, ते अमेरिकेवरून आलं आहे भारतात ते. आणि ते एवढं पसरलं की आज प्रत्येकाच्या शेतात जाते काँग्रेस गवत आहे असं. आणि मग त्याला काँग्रेस गवत का म्हणतात, कारण काँग्रेसच्या राजवटीत ते आलं होतं. आणि इंदिरा गांधींनी मग हे पॉझिटिव्ह नोटवर घेतलं, जसं काँग्रेस भारतभर झपाट्याने पसरलं तसं हे गवत पण झपाट्याने पसरतं म्हणे. ठीक आहे, म्हणजे तो याचा भाग वेगळा, मी परत भूगोलावरच येतो. सो सांगायचा मुद्दा आवाका लक्षात ठेवा, स्टोरी लक्षात ठेवत जात जा, गोष्टींची पाठांतर कमी करावं लागेल. आधी कसं होतं जुन्या पॅटर्नमध्ये, तुम्ही यार फॅक्टच वाचायचे, तेच पाठ करावं लागायचं, इथे ते नाही करावं लागत. सो डेफिनेशन बरोबर. आणि इथं काय दिलं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह असेल तर त्याला आपण देतो सोल्युशन, झालं तुमचं आन्सर. बाकी हरित क्रांतीचे पॉझिटिव्ह काय, उत्पन्न वाढलं, रोजगार मिळाला, यांत्रिकीकरण झालं, नंतर शेतीच्या बाजारपेठांचा विकास झाला, जलसिंचनाच्या सुविधा आल्या, भारत स्वयंपूर्ण बनला, निर्यातदार झाला, दुसऱ्या देशांवरचं अवलंबत्व कमी झालं. तेच निगेटिव्ह काय झालं, ठराविक एरियापुरतंच मर्यादित आहे ना. आत्ताच मी मागच्या प्रश्नात बोललो, महाराष्ट्रात का नाही झाली हरित क्रांती, महाराष्ट्रात शेतकरी नाही आहे का, तो आधीपासूनच श्रीमंत आहे आणि पंजाबवाल्यांनाच गरज होती, झालीच नाही. बरं, हरित क्रांती फक्त गहू आणि तांदळामध्ये झाली, ज्वारी बाजरीवाल्यांनी काय करायचं. मग ठराविक शेतकऱ्यांना फायदा झाला, ठराविक शेतकऱ्यांना तोटा झाला. श्रीमंत शेतकरी श्रीमंत झाला, गरीब शेतकरी गरीब झाला, समाजामध्ये दुही माजली, बरोबर ना, ती फळी तयार झाली ना, श्रीमंत गरीब दरी वाढत गेली वगैरे वगैरे. मग हा सगळा प्रॉब्लेम येतो इथे. आणि तो पंजाबमध्ये जो ड्रग्सचा वगैरे प्रॉब्लेम आहे, अंमली पदार्थांचं सेवन, तो पण इथूनच आहे. अंमली पदार्थांचं सेवन 2 गोष्टींमुळे होतं, एकतर अति जास्त पैसा, पार्टी कल्चर, आणि दुसरं म्हणजे हाताला काम नाही. आणि दोन्ही गोष्टी पंजाबमध्ये हरित क्रांतीची देण आहे. हा अभ्यास हवा, येते लक्षात. तर अशा पद्धतीने हे आपण आन्सर लिहू शकतो. चलो 3rd क्वेश्चनवर जाऊ आपण. आजचा शेवटचा क्वेश्चन काय लिहिलं आहे, हाऊ डज सॉईल हेल्थ इम्पॅक्ट ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी इन इंडिया. सॉईलचा ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीवर काय परिणाम होतो. आणि दुसरं विचारलं आहे, सजेस्ट मेजर्स टू इम्प्रूव्ह सॉईल फर्टिलिटी. इम्प्रूव्ह फर्टिलिटी, अशा टाईपचा हा आपला क्वेश्चन आहे. स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन, बरोबर. आता याच्यामध्ये मी म्हणेल तुम्ही डेटा द्या काहीतरी. आता ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीवर आहे ना, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीचा डेटा द्या, उत्पादकता, की कुठल्या याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, कुठे प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे. भारतात आत्ताच सांगितलं, जिथं हरित क्रांती झाली तिथंच प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे ना. सो डेटा देऊ शकतो आपण. अगेन इकॉनॉमिक सर्वे, तुम्ही ज्या वर्षीची मेन्स लिहिणार, आता या वर्षीचीच लिहितो आहे आपण, तर मी म्हणेल की तो इकॉनॉमिक सर्वेचा डेटा बघा, एवढ्या टक्क्या मॉडेल आन्सरमध्ये मी दिले, नका लोड. सो एवढ्या टक्क्यांचं पंजाबमध्ये गहू, भारताच्या एकूण गव्हापैकी एवढ्या टक्के गहू पंजाबमध्ये होतो, पंजाबचं क्षेत्र कमी आहे वगैरे वगैरे असं, तरी पण मग ते होतं, याच्यावरून पंजाबची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे. पहिला पार्ट येतो सॉईल ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे सॉईलमुळे कशी ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी वाढते ते सांगायचे. सॉईलमुळे ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी का बरं वाढते, कारण खतं कमी लागतात. जमीन चांगली असेल तर खत कमी लागेल ना, त्यासाठी जमिनीमध्ये ह्युमस असतो बघा, ऐकलं आहे का तुम्ही, अर्धवट कुजलेला पालापाचोळा, ते नैसर्गिक खत म्हणून काम करतं.
सो जमिनीमध्ये ह्युमस जास्त असेल तर खत कमी लागतं, खत कमी लागलं तर त्यामुळे शेतकऱ्याचं बर्डन कमी होतं, त्यामुळे शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते. दुसरं म्हणजे की जमीन चांगली असेल तर सुपीक जमिनीमध्ये जास्त उत्पन्न येतं, बरोबर. तर मग हे तर सॉईल शेत. तेवढंच जमीन खराब असेल तर उत्पन्न पण येत नाही. आणि दुसरं इथं तुम्हाला काय विचारले, ती इम्प्रूव्ह कशी करायची. आता इथं खरा गेम आहे बघा. प्रश्न वाचा, इथं काहीतरी आपण कन्क्लुजन ते जाऊ द्या. डेटा सॉईलमुळे कशी ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढते ते, आणि इम्प्रूव्ह कशी करायची. इम्प्रूव्ह करण्या अगोदर ती खराब झाली आहे म्हणून इम्प्रूव्ह करावी लागेल ना, बरोबर ना. जमिनीची पत खराब झाली आहे म्हणून इम्प्रूव्ह करायची आहे, पण खराब कशामुळे झाली ते कुठं लिहिलं आहे. हा हिडन ॲस्पेक्ट आहे क्वेश्चनचा. आता मी म्हणतो काही हिडन ॲस्पेक्ट पण असतं फ्लो मेंटेन ठेवण्यासाठी. दिस इज आन्सर रायटिंग की डेटा सॉईल ॲग्री, आणि इथे काय सांगायचं आहे तुम्हाला, सॉईलला असणारे प्रॉब्लेम. पण हे एकदम शॉर्टमध्ये एका पॅरेग्राफमध्ये सांगितले तरी चालतील, 20 ते 30 शब्दांमध्ये, की यावरून जमीन ही शेतीच्या उत्पादकतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु जमीन सध्या जमिनीची धूप, जंगलतोड, वाळवंटीकरण, जमिनीचे प्रदूषण या समस्यांचा सामना करत आहे, आणि त्यासाठी त्यावर खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे. ही लाईन महत्त्वाची आहे, ही जी येल्लोमध्ये मी सांगतोय. दॅट इज द हिडन ॲस्पेक्ट ऑफ द क्वेश्चन, आणि ही अल्टिमेट लेवल असते आन्सर रायटिंगची. बाकी बघा, मग आता तुम्ही प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवते, सॉईल प्रॉब्लेम सांगितले, सोल्युशन सांगितलं. आता इथं सांगण्यासारखं काहीच नाही आहे. मग मी काय करेल, इकडे समरी सांगून देईल, वरच्या याचा सारांश. दॅट्स इट. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे, बरोबर. इवन तुम्हाला जर असं वाटलं, कालच्या याच्यामध्ये आपण मॅप काढला होता बघा, की जिथे रस्त्यांचा विकास झाला आहे तिथलं त्या प्रदेशाचा पण विकास झालेला आहे, बरोबर ना. असाच होता ना कालचा प्रश्न. तुम्ही बघा एकदा, ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी कालचा व्हिडिओ बघा. आज पण मी तेच करतो. मी काय करेल, सरळ 2 नकाशे काढेल. एका नकाशामध्ये काय दाखवेल मी, की कशी प्रोडक्टिव्हिटी ही कोणत्या प्रदेशाची जास्त आहे, बरोबर. माती कुठे कुठे चांगली मिळते, तुम्हाला माती जास्त चांगली या प्रदेशात आहे ना, गंगा यमुनेच्या मैदानामध्ये, बरोबर. प्लस या कोस्टल एरियामध्ये तुमची माती चांगली आहे, जिथे गाळाची माती आहे तिथेच माती चांगली असते ना, बरोबर. आणि दुसरं म्हणजे इथे काय येईल मी, त्याच्यामध्ये सुपिरियर सॉईल म्हणेल मी, गाळाची माती. आणि इकडं मी काय दाखवेल, हाय प्रोडक्टिव्हिटी एरिया. हाय प्रोडक्टिव्हिटी एरिया कोणता, हा तुमचा ग्रीन रिव्होल्युशनवाला. आणि ईस्ट कोस्ट बेल्ट जिथे हरित क्रांती झाली आहे त्या ठिकाणी हाय प्रोडक्टिव्हिटी. इथं काय दाखवेल मी, हाय प्रोडक्टिव्हिटी. झालं का बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर आता हे एवढं कसं काय लक्षात ठेवायचं, हे ग्रीन रिव्होल्युशन तर माहिती आहे, पण आता हा कोस्ट वगैरे कसं आहे, जगाकडे उघड्या डोळ्याने बघायचं. मी परत सांगतोय, आन्सर रायटिंग इज ऑब्झर्विंग द थिंग्स, आणि मिळेल त्या ठिकाणावरून ऑब्झर्वेशन्स करा. अगदीच कुठलं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो, आजकाल सध्या तेलुगू पिक्चरची बरीच रेलचेल असते बघा, काहीतरी डब करतात अल्लू अर्जुनचे, महेश बाबूचे पिक्चर वगैरे. ते तुम्ही कधी ऑब्झर्व करा, त्या मूवीची जी स्टोरी लाईन जर गावाकडची दाखवलेली असते ती नेहमी कोस्टल आंध्र प्रदेशची स्टोरी लाईन असते. भाताची शेती असते असे लांब लांबपर्यंत, खूप मोठा एक असा जमीनदाराचा वाडा असतो, मग तो लुटत असतो वगैरे वगैरे अशा गोष्टी. म्हणजे थोडक्यात काय, लिंक लॉजिक लावत जा. म्हणजे आपल्या ज्या आजूबाजूच्या गोष्टी घडत असतात त्यांच्या लिंकेजेस या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट झाले. मूवीची नावं नाही लिहायची आहेत, पण ॲटलीस्ट तुम्हाला अंदाज येतो ना, हा अरे आंध्राच्या कोस्टमध्ये, म्हणजे जिथे तेलुगू बोललं जातं आंध्रामध्ये, आंध्रामध्ये प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल. दिसतात ना ते हिरवी शेतं. तमिळनाडूमध्ये पण हे काय, या कोस्टमध्ये हिरवी शेतं दिसतात. कधी कर्नाटकामध्ये पाहिलं आहे का अशा हिरव्या शेतामध्ये भांडण करताना. हे लॉजिक आहे. डोकं ओपन ठेवायचं, सगळ्या गोष्टी पुस्तकातून मिळणार नाहीत. म्हणून मी दरवेळेस म्हणतो, आन्सर रायटिंग बिगिन्स वेअर युअर बुक्स एंड. त्यामुळे व्यवस्थित आन्सर रायटिंग करा. काही डाऊट्स असतील विचारा, क्लिअर करून घ्या, आणि लवकरात लवकर आपल्या मार्गाला लागा ते. ठीक आहे. आज मग मी या ठिकाणीच थांबतोय. काही डाऊट्स असतील तर विचारा. आपण उद्या तर टेस्ट डिस्कशनमध्ये भेटूयाच. मी ओपन टू ऑल ठेवतोय ते सेशन. ज्यांना अजूनही वाटते की आन्सर रायटिंग कसं करायचं, काय करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं, उद्या या. मागच्या जी विकेंडची टेस्ट झाली आहे 12 क्वेश्चनचं डिस्कशन करूयात. शक्य असेल तर माझं सजेशन असेल ऑफलाईन अटेंड करा सेशन उद्याचं. मी याचे डिटेल्स तर मी टाकेलच आता ग्रुपवर. ऑलराईट, चलो मग आजसाठी मी थांबतो. काही डाऊट्स असतील तर आपण मग तसं भेटत राहू. ठीक आहे. चलो देन, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय.